महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेत्या विजय डोईफोडेची मृत्यूशी झुंज सुरू आहे। पुण्यात खड्ड्यांमुळे विजय डोईफोडेचा अपघात झाला आणि 13 दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेता विजय डोईफोडे सध्या अंथरुणाला खिळून आहे। खड्ड्यात दुचाकी आपटून झालेल्या अपघातात विजय डोईफोडेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। विजयच्या घरची परिस्थिती बेताची आहे। उपचारासाठी 40 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने मदतीचं आवाहन करण्यात आलंय। पाहूयात या बाबतीतला रिपोर्ट। लाल मातीत शरीरावर माती लागलेला पैलवान नुसता पाहिला तरी अंगात ऊर्जा संचारते। त्याच पैलवानाला हॉस्पिटलच्या बेडवर निश्चल पडलेला पाहणं कुणालाही न आवडण्यासारखं चित्र। उत्तम कुस्तीपटू असलेला विजय डोईफोडे हा 3 तारखेपासून असाच पुण्यातील एका खासगी रुग्णालयात आहे। कारण काय? तर पुण्यातील रस्त्यांची दुरावस्था। या खड्ड्यांमुळे विजयचं ऑलिम्पिक जिंकण्याचं स्वप्न हे अधुरं राहण्याची शक्यता आहे। खड्डेग्रस्त रस्त्यावरील अपघातामुळे विजयच्या डोक्याला दुखापत झाली आहे। 8-9 ऑगस्ट रोजी पुण्यातल्या कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विजय हा 1 ऑगस्टला पुण्यात आला। 3 तारखेला फिजिओथेरपीसाठी दवाखान्यात जात असताना त्याचा अपघात झाला आणि हा अपघात इतका भीषण होता की बेशुद्ध झालेला विजय हा आतापर्यंत तसाच रुग्णालयात बेडवर पडू नये। त्यांची कंडिशन अजूनही सिरियस आहेच आहे। सगळे आमचे जे न्यूरो ट्रॉमा युनिट आहे ते सगळे लोक शर्थीचे प्रयत्न करत आहेत। तर जे काही ट्रीटमेंटची गरज आहे हायेस्ट लेवलची त्या दृष्टीने ते सगळं आपण त्यांना देतोय। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ती ही सगळे ज्या ठिकाणी विजय डोईफोडे यांचा अपघात झाला तेच हे ठिकाण आहे आणि या ठिकाणचे जे खड्डे आहेत ते आता प्रशासनाकडून बुजवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता अपघाताचं प्रमाण कमी होते का हे पाहावं लागेल। मात्र प्रशासनाने वेळीच हे खड्डे बुजवले असते तर विजय डोईफोडे यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागली नसती। आता तरी महापालिका या खड्ड्यांचं व्यवस्थित कामकाज पाहिल अशी अपेक्षा करूया। मात्र विजय डोईफोडे यांच्या कुटुंबाला मदतीची आवश्यकता आहे। त्यांच्या कुटुंबियाकडून मदत करण्याचं आवाहन करण्यात येते। आपणही त्यांना सर्वांना आवाहन करूया की विजय डोईफोडे यांच्यासाठी जर मदत करता आली तर ती प्रत्येकाने करावी। मूळचा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मांडवे गावचा विजय सुपुत्र याच गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला हा प्रतिभाशाली खेळाडू पण पुण्यातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यानं त्याच्या आयुष्याचा खेळ केला। विजयच्या मदतीसाठी पुण्यातील पैलवान नेते व्यावसायिक पुढे येत आहेत। पुनीत बालन यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना योग्य उपचार करण्यासंदर्भात विनंती केली आहे। स्वतः पैलवान असलेल्या महेश लांडगे यांनी सर्वांनी विजयला मदत करावी असं आवाहन केले। जे आई वडील मला वाटतं दोघं पण इथं आहेत, त्यांना पण लागले वाटतं, त्यांना पण या ठिकाणी ॲडमिट केले। तर आपण जेवढं होतं शक्य तेवढं सगळ्यांनी मदत करावी कारण आपलं ते काम आहे मदत करणं, त्याकरता आम्ही आलो। भविष्यात ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विजयने आजवर कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे। विजय डोईफोडेची कुस्तीतील कामगिरी 86 किलो वजनामध्ये सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभाग, मिनी ऑलिम्पिक स्पर्धा, खेलो इंडिया खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक, काही दिवसात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत होणार होता सहभागी, भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी तयारी आणि हाच विजय आता हॉस्पिटलातल्या अंथरुणावर खेळू नये। पण तो केवळ विजय नाहीये तर एक कुस्तीपटू, कदाचित भविष्यातला ऑलिम्पिक वीर, कदाचित मेडलिस्ट आणि सोबतच आपल्यासारख्या अनेकांचं स्वप्न हे या अंथरुणावर खेळू नये। आपल्या सर्वांपेक्षा मोठं दुःख आहे ते विजयच्या कुटुंबियांचं। त्यांचं दुःख हे केवळ दुःख नाहीये तर आर्थिक संकट आणि चिंतेची बाब सुद्धा आहे। राव हॉस्पिटलला होता ना तर तिथे 11 दिवस तिथे होता राव हॉस्पिटलला, तर तिथे खर्च आला 8.5 लाख रुपये आम्ही भरले तिथे राव हॉस्पिटलला। आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे, किती खर्च सांगितलाय, काय झाले सांगितले का? आता आम्ही रुबी हॉस्पिटलला घेऊन आलो या, ते म्हणले त्यांना टाइम भरपूर लागेल कव्हर व्हायला। ते म्हणले त्यांनी सांगितलं 40 ते 45 लाख रुपये खर्च होईल, त्यांनी असं सांगितलं। आईवडील शेती करतात। मदतीचं आव्हान कराल का? मदतीचं म्हणजे बऱ्यापैकी काही लोकांनी पैलवानांनी मदत बऱ्यापैकी केलेली आहे आणि अजून मदतीची गरज लागणार आहे।
विजयवरील उपचार पूर्ण होण्यासाठी जवळपास 35 ते 40 लाखांची गरज आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबासाठी ही रक्कम अतिशय मोठी आहे आणि त्यामुळे विजयचे कुटुंबीय समाजातील सर्वच लोकांनी मदत करावी असं आवाहन करतायत. आपल्या मातीतला, महाराष्ट्राच्या मातीतला आपला पैलवान पुन्हा स्वतःच्या पायांवर उभा राहून मातीत पाहायला मिळावा यासाठी आपण सर्वांनी संवेदनशीलता दाखवत मदत करायला हवी. तुमच्या मदतीमुळे विजय पुन्हा उभा राहू शकेल, मैदानात उतरू शकेल. पुण्याहून बालाजी पोतदार, साताऱ्याहून साई सावंतसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज.